पाहतोय उज्ज्वल निकम यांनी भाजपमध्ये सध्या प्रवेश केलेला आहे। उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आता त्यांनी भाजपमध्ये अधिकृतरित्या असा प्रवेश केलेला आहे। उज्ज्वल निकम यांच्या रूपात एका नवख्या उमेदवारावर भाजप आपलं नशीब आजमावणार आहे। पूनम महाजन यांचा पत्ता कट करून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। उत्तर मध्य मुंबईमधून कोण असणार महायुतीचा उमेदवार याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते, मात्र आज उज्ज्वल निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांचा सामना जो आहे तो वर्षा गायकवाड यांच्या सोबत होणार आहे। काही झालं तरी मी राजकारण कोणत्याही गोष्टीचं करणार नाही, सरळ मार्गाने मी या निवडणुकीत काम करेन, अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी TV9 मराठीशी बोलताना दिली होती। काही वेळापूर्वीच त्यांनी TV9 मराठीशी संवाद साधला होता, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। उज्ज्वल निकम हे नवखे उमेदवार भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार, स्थानिक आमदार पराग अळवणीजी, शिवसेनेचे नेते महाराष्ट्राचे माजी मंत्री दीपक सावंतजी, त्याचप्रमाणे RPIचे मुंबईचे उपाध्यक्ष विवेक पवार, जिल्हा अध्यक्ष संजय उपाध्याय,